नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील. आज आपण बघणार आहोत की आपलं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला बँक अकाउंट सीडिंग कसं करायचं आहे किंवा त्याचा स्टेटस जो आहे म्हणजे आपला जो आधार कार्ड आहे त्याला कोणता बँक अकाउंट लिंक आहे याचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा आहे ती आपण आज प्रोसेस आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण पहिला क्रोमवरती यायचं आहे आणि क्रोमवरती आल्यानंतर आपल्याला इथे NPCI असं आपल्याला इथे सर्च करायचं आहे. NPCI सर्च केल्यानंतर इथे आपल्याला जे पहिलीवाली लिंक दिसेल जी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर आपल्याला या पहिल्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीसा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये इथं आपल्याला दुसरा जो ऑप्शन आहे कन्झ्युमर, हा कन्झ्युमर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक आधार सीडिंग एनेबलर, भारत आधार सीडिंग एनेबलर हा आपल्याला ऑप्शन दिसेल, तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थोड्या वेळात आपल्याला त्याचा जो इंटरफेस असेल तो काही अशा प्रकारे दिसतो. त्याच्यामध्ये त्याच्या डाव्या बाजूला काही आपल्याला ऑप्शन दिसतं, ज्याच्यामध्ये होम, आधार सीडिंग आणि डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅप हिस्ट्री आणि रिक्वेस्ट स्टेटस चेक हे आपल्याला ऑप्शन आहे. तर आपल्याला स्टेटस चेक करायचा आहे आधार मॅपचा, तर आपण त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे माझा आधार नंबर टाकून घेतो. आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. जो आपल्याला समोर कॅप्चा दिसतो आहे हा आपल्याला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मी इथे आपला जो कॅप्चा आहे तो इथे मी टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जे आधार कार्डला जो मोबाईल नंबर आपला लिंक असेल तर त्यावरती आपल्याला एक OTP येईल, तर इथे आपण तो OTP टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो इथे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला जो स्टेटस आहे तो इथे दिसेल. आपला आधार कार्डचा लास्ट 4 डिजिट दिसेल याच्यामध्ये, आणि आपले जे बँक अकाउंट आहे तर कोणता बँक अकाउंट आपल्या आधार कार्डला लिंक आहे त्याच्यामध्ये माझं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे ते दिसते. लास्ट अपडेट डेट दिसते याच्यामध्ये, जे लास्ट अपडेट कधी केलेलं आहे ते इथं आपल्याला याच्यामध्ये दिसून जातं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला समजा आधारचं सीडिंग दुसरं करायचं आहे. आता माझं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्या ठिकाणी मला समजा बँक ऑफ इंडिया ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जे आधार सीडिंग डिसीडिंगवरती क्लिक करायचं आहे. इथं दिसेल आपल्याला ते ओके करायचं आहे आणि इथे आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग अँड डिसीडिंग इथे आपल्याला जो आपला आधार कार्ड नंबर आहे तो आपण आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. मी इथे माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो आणि त्यानंतर जो पुढे जो सीडिंगवाला ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता मला पहिलं माझं जे बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी मला दुसरं अकाउंट चेंज करायचं आहे. तर मी इथे हा जो थर्डवाला ऑप्शन आहे मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यात मला बँक ऑफ इंडिया करायचा आहे. तर इथे मी बँक ऑफ इंडिया सिलेक्ट करून घेतो आणि इथे जो आपला माझा आधार कार्ड माझा जो बँक अकाउंट नंबर आहे तो मी इथे बँक अकाउंट नंबर टाकून घेतो. इथे मी माझा बँक अकाउंट टाकून घेतलेला आहे आणि अकाउंट नंबर टाकून घेतल्यानंतर खाली आपल्याला एक चेकबॉक्स दिसतो, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून खाली थोडंसं स्क्रोल करायचं आणि इथे आपल्याला कॅप्चा टाकायचा दिसतो आहे. हा जो समोर आपल्याला कॅप्चा दिसतो आहे आपल्याला इथे हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती केल्यानंतर आपल्याला ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या आपल्याला इथे टर्म्स अँड कंडिशन दिसतील. तर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला ॲग्री टू कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे. ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला मोबाईल नंबर आहे जो आधार कार्डला लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला एक OTP येईल, तो आपल्याला तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर जो कन्फर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो, मी OTP चुकीचं टाकला. OTP परत एकदा टाकून घेतो.
OTP टाकून घेतो आहे मी आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल की युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू स्टेट बँक ऑफ इंडिया, प्लीज चेक टू ओके प्रोसेस विथ बँक ऑफ इंडिया यावरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपलं जे बँक अकाउंट आहे ते आपल्याला चेंज होऊन जाईल. आपला तर माझा तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.